पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा। भारतात भर रस्त्यात दारू पिऊन गोंधळ निर्माण करणारे तुम्ही अनेक लोक पाहिले असतील। दारूच्या नशेत हे लोक काही करताना दिसतात। अनेकदा काही जण पोलिसांशी हुज्जत घालतात तर काही जण मारण्यासाठी कोणाच्याही अंगावर धावून जातात। अशा प्रकारच्या घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात। अलीकडेच अशीच एक घटना भोपाळमध्ये घडली। येथे कारने भरधाव येणाऱ्या दारूच्या नशेतील एका व्यक्तीने महिला न्यायदंडाधिकाऱ्याच्या गाडीला जोरदार धडक दिली। इतकंच नाही तर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनाही त्याने मारहाण केली। या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये झालेल्या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, पण तरुणाने भर रस्त्यात पोलिसांवरच हल्ला करीत त्यांना मारहाण केली। व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक व्यक्ती पोलिसांना मारहाण करीत असल्याचं दिसतंय। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दारूच्या नशेत एक व्यक्ती पोलिसांशी झटापट करतोय, तर पोलिसही त्याला काठीने मारत आहेत। सर्वप्रथम मद्यपी व्यक्तीने महिला दंडाधिकाऱ्यांच्या गाडीला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे। अपघाताची माहिती मिळताच हबीबगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला। घटनास्थळी दारूच्या नशेत असलेल्या त्या व्यक्तीने हाणामारी सुरू केली। त्या तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली, मात्र इतर पोलिसांनी त्याला सोडवले आणि मग त्या नशाबाज तरुणाला लाटाकाठ्यांनी मारहाण केली। त्या दरम्यान तो तेथून पळून गेला। ही घटना रात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली। बन्सल फॉरेस्ट जवळ महिला दंडाधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। अपघाताच्या वेळी दंडाधिकारी कारमध्ये उपस्थित होत्या। दारूच्या नशेत असलेल्या तरुणाने भरधाव कारने अपघात केल्यानंतर रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली। यावेळी त्याने पोलीस हवालदाराला मारहाण केली आणि पोलिसांकडूनही त्याला दंडुक्याने तडाखे बसत असतानाच त्याने पलायन केल्याचे सांगण्यात आले। मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दारूबाज तरुणाच्या वागणुकीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत। त्यानंतर पोलिसांनी वाहन क्रमांकाच्या आधारे मद्यपी चालकाविरुद्ध वेगवेगळ्या कलमांतर्गत FIR नोंदवून त्या मद्यपीचा शोध सुरू केला। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याचे वाहनही जप्त केले। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक प्रश्न उपस्थित करीत आहेत की रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत तो तरुण गाडी चालवत कशी होता? शहरात रात्रीच्या वेळी तपासणी होत नाही का? महिला न्यायदंडाधिकाऱ्यांच्या गाडीला त्या मद्यपीची भरधाव कार धडकल्यानंतर तो पोलिसांसमोरही तो तरुण इतका मगरुरीने वागत होता, मग तो सामान्य माणसाशी कसा वागला असता? पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।